मृतदेह भारतात आला, पण शरीरात हृदय नव्हतं, मेंदू नव्हता, फुफ्फुसही नव्हती, किडण्या नव्हत्या. इतकंच काय, शरीरात एकही महत्त्वाचा अंतर्गत अवयव शिल्लक नव्हता. विचार करा, एका कुटुंबाला आपल्या मुलाचा मृतदेह मिळतो, पण तो पाहिल्यानंतर त्यांना कळतं की त्याच्या शरीरातील जवळपास सर्वच महत्त्वाचे अवयव गायब आहेत. हा सगळा एखाद्या हॉरर चित्रपटाचा सीन वाटतोय ना, पण नाही, हे घडलंय एका भारतीय नाविकासोबत. व्हेनेझुएलामध्ये काही दिवसांपूर्वी एका भारतीय नाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? त्याचा मृत्यू खरंच हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता का? शरीरातील अवयव कुणी आणि का काढले? हे कायदेशीर होतं का? आता व्हेनेझुएला सरकारवर कोणती जबाबदारी आहे? दोषींना शिक्षा होऊ शकते का? आणि भारत सरकार या प्रकरणावर काय करू शकतं? मुळात परदेशात मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वदेशात आणण्यासाठी नेमकं काय नियम असतात आणि काय प्रोसेस असते, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील 33 वर्षीय राकेश चव्हाण यांच्यासोबत. राकेश चव्हाण हे मर्चंट नेव्हीमध्ये नाविक म्हणून काम करत होते. नोव्हेंबर 2025 मध्ये ते एका खासगी कंपनीमार्फत दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला इथे जहाजावर नोकरीसाठी गेले होते. कुटुंबासाठी चांगलं भविष्य घडवण्याचं स्वप्न घेऊन ते भारताबाहेर गेले होते. पण काही महिन्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मे महिन्यात कंपनीने त्यांच्या कुटुंबाला फोन करून सांगितलं की राकेश याची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही काळानंतर सांगण्यात आलं की त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि जगण्याची शक्यता केवळ 5% आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं, पण नंतर जहाजावर पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असं सांगितलं गेलं. म्हणजे सुरुवातीपासूनच मृत्यूच्या कारणांबाबत वेगवेगळी माहिती त्यांच्याकडून कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यामुळे कुटुंबियांचा संशय वाढत गेला. कंपनीने एका आठवड्यात मृतदेह भारतात पोहोचू असं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात मृतदेह भारतात यायला जवळपास 1 महिना लागला. अखेर जेव्हा मृतदेह देवरिया इथे पोहोचला तेव्हा कुटुंबियांनी मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना कोणताही अधिकृत शवविच्छेदन अहवाल देण्यात आला नव्हता. राकेश यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, त्यांच्यावर कोणते उपचार झाले, शवविच्छेदन झालं की नाही याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती कुटुंबियांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी भारतात पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भारतात पुन्हा पोस्टमार्टम करण्यात आलं. आणि त्यातून जे समोर आलं ते अक्षरशः हादरून टाकणारं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि राकेश यांच्या शरीरात एकही महत्त्वाचा अंतर्गत अवयव शिल्लक नसल्याचं आढळलं. त्यांचं हृदय नव्हतं, मेंदू नव्हता, दोन्ही फुफ्फुसं नव्हती, यकृत नव्हतं, दोन्ही किडण्या नव्हत्या, प्लाझ्मा, स्वादुपिंड, जठर, आतडी, थायरॉईड आणि श्वासनलिकाही शरीरात नव्हती. एवढंच नाही तर त्यांच्या मानेपासून पोटापर्यंत 32 टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत 21 टाके घालण्यात आले होते. मृतदेह जवळपास महिनाभर डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. शरीरात एकही अवयव शिल्लक नसल्यामुळे भारतीय डॉक्टरांना त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करता आले नाहीत. आता इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. परदेशात एखाद्या भारतीयाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह भारतात कसा आणला जातो? कारण अनेकांना वाटतं की मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी मृतदेह विमानातून भारतात आला, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया खूप मोठी आणि कठीण असते. सर्वात आधी ज्या देशात मृत्यू झाला त्या देशातील स्थानिक पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी मृत्यूची नोंद करतात. जर मृत्यू नैसर्गिक असेल तर डॉक्टर मृत्यूचं प्रमाणपत्र देतात, पण मृत्यू संशयास्पद असेल, अपघात झाला असेल किंवा अचानक झाला असेल तर त्या देशाच्या कायद्यानुसार पोस्टमार्टम करणं जवळपास अनिवार्य असतं. पोस्टमार्टमनंतर त्यांचा सविस्तर अहवाल तयार केला जातो. त्यानंतर त्या देशातील भारतीय दूतावासाला माहिती दिली जाते. दूतावास मृत व्यक्तीची ओळख पडताळतो, कुटुंबाशी संपर्क साधतो आणि मृतदेह भारतात पाठवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया करतो. मृतदेहासोबत विशेष रासायनिक प्रक्रिया करून सुरक्षित ठेवला जातो. त्यानंतर सीलबंद कॅफिनमध्ये ठेवून विमानाने भारतात पाठवला जातो. यासाठी मृत्यूचं प्रमाणपत्र, पोस्टमार्टम रिपोर्ट, स्थानिक प्रशासनाची परवानगी, विमान कंपनीची परवानगी आणि भारतीय दूतावासाकडून दिलेलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि इतर काही सर्टिफिकेट अशी अनेक कागदपत्र आवश्यक असतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह भारतात आणला जातो. म्हणजेच इतकी मोठी कायदेशीर प्रक्रिया होत असताना जर शवविच्छेदनादरम्यान शरीरातील महत्त्वाचे अवयव काढले जात असतील तर त्याची स्पष्ट नोंद कागदपत्रांमध्ये असणं अपेक्षित असतं. कोणते अवयव काढले, का काढले, कोणत्या प्रयोगशाळेत पाठवले, तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांचं काय झालं याची संपूर्ण माहिती अधिकृत अहवालात असायला हवी. पण राकेश चव्हाण यांच्या प्रकरणात कुटुंबाचा आरोप आहे की त्यांना यापैकी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ना पोस्टमार्टमचा मूळ अहवाल, ना अवयव काढल्याची माहिती, ना अवयव कुठे गेले याचा खुलासा. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका मृत्यूचं राहिलेलं नाहीये, तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रकरणात बदलला आहे. इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील इतके अवयव काढणं कायदेशीर आहे का?
आणि त्यातही जेव्हा तो व्यक्ती परदेशी नागरिक असेल. काही विशिष्ट परिस्थितीत हे होऊ शकतं, पण त्यालाही कठोर नियम आहेत. जगभरात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू होतो तेव्हा शवविच्छेदनादरम्यान काही अवयव तपासणीसाठी काढले जाऊ शकतात. उदाहरणार्थ हृदय, मेंदू किंवा फुफ्फुसाचा काही भाग प्रयोगशाळेत पाठवला जाऊ शकतो, जेणेकरून मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. मात्र त्यांची संपूर्ण नोंदी ठेवावी लागते. कोणतेही अवयव काढले, का काढले, कुठे पाठवले आणि त्याचा पुढे काय उपयोग झाला याचा अधिकृत अहवाल तयार करावा लागतो. अनेक देशांमध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर ते अवयव पुन्हा मृतदेहासोबत दिले जातात किंवा स्थानिक कायद्यानुसार त्यांची विल्हेवाट लावली जाते. पण याबाबत कुटुंबाला माहिती देणं ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असते. राकेश चव्हाण यांच्या प्रकरणात मात्र कुटुंबाचा आरोप असा आहे की त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. शवविच्छेदनाचा अधिकृत अहवाल देण्यात आला नाही. कोणते अवयव काढले गेले, ते कुठे आहे, ते तपासणीसाठी वापरले की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद बनलं आहे. आता प्रश्न असा आहे की दोषींना शिक्षा होऊ शकते का? तर हो, जर चौकशीत असं सिद्ध झालं की वैद्यकीय नियमांचं उल्लंघन झालं आहे, कागदपत्रांमध्ये फेरफार झाला आहे किंवा बेकायदेशीर पद्धतीने अवयव काढण्यात आले आहेत, तर संबंधित डॉक्टर, रुग्णालय, कंपनी किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर त्या देशातील कायद्यानुसार फौजदारी कारवाई होऊ शकते. मात्र जी काही कारवाई होईल ती भारतीय कायद्यानुसार होणार नाही, तर व्हेनेझुएलाच्या कायद्यानुसार होईल. कारण घटना त्या देशात घडली आहे. ज्या देशात घटना घडते त्या देशाच्या कायद्यानुसार आरोपीवर कारवाई होते. मग या सगळ्या प्रकरणात भारत सरकार काय करू शकतं? भारत सरकार थेट त्या देशात गुन्हा दाखल करू शकत नाही, पण भारतीय दूतावासामार्फत व्हेनेझुएला सरकारकडे अधिकृत चौकशीची मागणी करू शकतं. मूळ शवविच्छेदन अहवाल मागू शकतं. जहाजांवरील वैद्यकीय नोंदी, रुग्णालयाचे अहवाल आणि मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रांची माहिती मागू शकतं. जर निष्काळजीपणा किंवा नियमभंग झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्यासाठी त्या देशाच्या प्रशासनावर राजनैतिक पातळीवर दबाव आणू शकतं. याशिवाय पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. या प्रकरणात फेडरेशन ऑफ सीफियर्स युनियर्स ऑफ इंडिया या संघटनेनेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेचं म्हणणं आहे की भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा हा गंभीर प्रश्न आहे. त्यांनी व्हेनेझुएला सरकारकडून सखोल चौकशी, मूळ वैद्यकीय अहवाल आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच भारत सरकार आणि भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार अवयवांची चोरी झाली होती किंवा अवयव तस्करी झाली होती हे अधिकृतपणे सिद्ध झालेलं नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अवयव काढले गेले असतील तर त्याची अधिकृत नोंद आणि माहिती कुटुंबाला का देण्यात आली नाही, आणि जर नोंदच नसेल तर ते अवयव गेले कुठे? याच प्रश्नाचं उत्तर आता व्हेनेझुएला सरकार आणि संबंधित यंत्रणांना द्यावी लागणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे परदेशात काम करणाऱ्या हजारो भारतीय कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. परदेशात एखाद्या भारतीयाचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याच्या कुटुंबाला पारदर्शक माहिती मिळणं, योग्य वैद्यकीय कागदपत्र मिळणं आणि न्याय मिळणं ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. आता पाहायचं एवढंच आहे की व्हेनेझुएला सरकार या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करते का? मूळ पोस्टमार्टम अहवाल सार्वजनिक केला जातो का? किंवा कमीत कमी कुटुंबाला तरी दिला जातो का? राकेश चव्हाण यांच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळतो का? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.